हॅलो हाय फ्रेंड. तर आज आपण वन टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने कटिंग आहे. तर स्क्रीनवर आपण ब्लाऊजचे मापे टाकून दिलेले आहेत. त्या मापानुसार ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 वरती लाईन ड्रॉ करून घेऊन शोल्डर 5.5 मुंडा 5.5 अशा पद्धतीने आपण मापे टाकून घेऊन ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने कटिंग आहे याची. लगेच तुम्हाला समजेल आणि खूपच सोप्या पद्धतीने मापं पण टाकलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 8.5 वरती रेष आखून आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन करून पूर्ण आकृती आखून घेऊया. आपण इथं 1.5 इंचावरती टिप मार करून गोल आकार देणार आहोत. बॅक साईडसाठी 1.5 इंचावरती गोल आकार देऊन घ्यायचा. गळा 2.5 इंच आणि शोल्डर 3 इंच. करण्याच्या आधी आपण ब्लाऊजची उंची बरोबर घेतली जाते बघून घ्यायची. त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचं. तर आता आपण ब्लाऊज कट करून घेऊया. बॅक साईड पुढे दाखवल्याप्रमाणे जसं आखलंय तसं त्याच्यावरतीच कटिंग करून घ्यायची. फ्रंट साईडचे कटिंग करून घेऊया. बॅक साईडचा जो हाफ कट केलेला भाग आहे तो आहे तसा पूर्ण आखून घेऊया. पूर्ण जसं आहे तसंच आखून घ्यायचं आपल्याला.
साठी एक्स्ट्राचा कापड घेऊया आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा. त्यानंतर मोंड्यात 5.5 इंचावरती कट करून मोंड्याचा आकार करून घ्यायचा. साईडला जसं की बॅक साईडला आपण 1.5 इंचाच्या आकारावरती 1.5 इंच आखून त्याच्यावरती आकार दिला, तसं फ्रंट साईडला 1 इंचावरती गोल आकार देऊन घ्यायचा. साठी आपण 4 इंचावरती फुल करून घेऊ आणि वरतून 10.5 इंचावरती एक फुल करून घेऊ. हा आपला 1 टक्स तयार होईल. पुढचा भाग पण कट करून घेऊया. थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड येऊन पुढच्या भागाला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनच कट करायचं, कारण फ्रंट भागासाठी हाईट थोडीशी जास्त लागते. कपडा आहे तो कट करून साईडची पण कटिंग केली. आता आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. स्लीवची कटिंग पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला लगेच समजेल. नक्कीच 4 पदर असा घडी आखून घ्यायची. त्यानंतर आपली स्लीवची उंची आहे 9.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून 10.5 इंचावरती फुल करून घ्यावं लागेल. व्हिडिओवर दिसते तशाप्रमाणे मोंड्याचा आकार आपण गोलाकार मापून कितीची आपल्याला स्लीव्स लागेल त्याच्यानुसार कटिंग करून घेऊया. 7.5 इंच स्लीवसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं.
फ्रेश करून घेऊया. त्यानंतर दंड घेर आपला 5.5 इंच आहे. 5.5 इंचावरती एक फूल करून पुढं 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. आकार घेऊन घ्यायचा आणि जशा आकारामध्ये तशीच कट करून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे स्लीव कट करण्याची, पण ते पण लगेच समजेल तुम्हाला. ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तुम्हाला समजलं असेल किंवा काय शंका असेल तर मला नक्की कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय.